आत्ता सकाळचे 9 वाजले. आज आम्ही निघालो लग्नाला. लग्न बाहेर गावी आहे सोलापूरला. इथून 4 ते 5 तास सरळ लागतील पोहोचायला. आमच्या रिलेटिव्हचेच आहे. त्यांचे आणि आमचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. माझ्या सासऱ्यापासूनचे ते अजून पण खूप छान संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वांचे आग्रहाचे आमंत्रण होते. त्यांच्यासोबतचे संबंध खूप आपुलके आणि प्रेमाचे आहेत. आम्हाला घरपोच आहेर पण पाठवला त्यांनी आणि त्यासोबत बांगड्याचे इन्व्हिटेशन पण होते. आज सकाळी सकाळी निघायचे म्हणून रात्री पण उशीर झाला तरी त्यांनी फोन करायचं चुकले नाहीत आणि पहाटे पहाटे पण फोन आलता. आमच्या सर्वांच्या सोबतच यावे लागेल तुम्हाला. त्यामुळे कुठलाच विचार न करता आम्ही तयार होऊन आत्ता निघालोत. लग्न आहे उद्याचं आणि आज आम्ही मुक्कामी निघालो. चार तासात आम्ही पोहोचलो. खूप प्रशस्त कार्यालय होते. कार्यालयात सगळीकडे थंडगार एसीचे वातावरण आणि त्यासोबत गरमागरम जेवणाचा बेत. सकाळी सकाळी निघाल्यामुळे सगळ्यांनाच खूप भुका लागल्या होत्या. हे सर्व वातावरण पाहून सर्वांचा थकवा निघून गेला. सगळ्यांनीच गरमागरम जेवणाचा आनंद घेतला. जेवण खूप चविष्ट होते. प्रत्येक पदार्थाला वेगळीच चव आणि खूप रुचकरपणा होता त्यामध्ये. सर्वांचे जेवण खूप मस्त झाले. जेवणानंतर फ्रेश होऊन बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रम चालू करण्यापूर्वी काही मुलींकडच्या महिला म्हणजेच नवरीच्या काकू मुलांकडच्या महिलाचं स्वागत, पाहुणचार आणि मान सन्मान करत होत्या. इथे बसलेल्या सर्व महिलांना काही मुलींनी गजरे वाटप केले. त्यामुळे खूप मस्त आणि प्रशस्त वातावरण तयार झाले. नवरी खूप दिसायला सुंदर आहे. नेहमीपेक्षा आज तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच ते झळकत होतं. नवरी तर सुंदर आहेच आणि नवरदेव पण खूप स्मार्ट आहे. दोघांचा जोडा परफेक्ट लागला. सर्व मुलांकडच्या सवाष्ण महिलांनी नवरीचे औक्षण केले. नवरीचे झाले की नवऱ्या मुलाला पण नवरीकडच्या काही सवाष्ण महिलांनी औक्षण केले. त्यानंतर नवरा नवरीने एकमेकाला रिंग घालून कार्यक्रमाची सांगता केली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाची वेगळी वेगळी पद्धत असते.